आपलं संपूर्ण जीवन हे देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्यासाठी झोकून देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्याच आयुष्यावर आधारित सागरा प्राण तळमळला हे नाटक आलंय। या नाटकाची टीम आज आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। सगळ्यात आधी तुमचं झी24 तासमध्ये स्वागत आणि कसे आहात? कुमार सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे। नाटक म्हटलं की वेगवेगळे विषय येतात, त्याच्यातही आजकाल वेगळे जॉनरा आले आहेत, त्याच्यात वेगवेगळे एक्सपेरिमेंट करताना दिसतात। मग तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर हाच विषय का निवडलात? मुळामध्ये 26 फेब्रुवारीला मला संगीत नाटक अकादमी मिळाल्यानंतर मला एक चांगलं नाटक करणं आवश्यक होतं असं मला वाटलं आणि त्यासाठी चांगला विषय असला पाहिजे। आणि गेली 2 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनेक आक्षेपार्ह वर्तन झालेली आहेत, वक्तव्य झालेली आहेत। तर त्यामुळे सावरकर कसे होते, त्यांचं जीवन स्वातंत्र्यासाठी त्यांनी कसं समर्पित केलेलं होतं याविषयीचे एक नाटक मला माहिती होतं। श्री श्री बालाजीच्या संस्थेतर्फे आम्ही सगळे लोक एकत्र झालो आणि आम्ही नाटक करायचं ठरवलं। नाटक मुळातलं जुनं आहे, त्या नाटकाचं नाव होतं सागरा प्राण तळमळला। आणि ह्या नाटकामध्ये सावरकरांच्या बरोबरच सावरकरांच्या कुटुंबियांनी स्वातंत्र्य काळामध्ये किती हालअपेष्टा सहन केल्या, सावरकरांनी अंदमानमध्ये किती हालअपेष्टा सहन केल्या, त्याचे पुढे परिणाम कसे झाले, सावरकरांना कसं दुर्लक्षित केलं गेलेलं याचं समग्र वर्णन केलेलं आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून हे नाटक करायचं ठरवलं आणि त्यासाठी नीलम शिर्के सामंत यांचं पाठबळ आम्हाला लागलं आणि त्यामुळे आम्ही एक दैदिप्यमान अशी कलाकृती सादर करू शकलो। मुळामध्ये ह्या नाटकामध्ये जवळजवळ 11 लोकेशन्स आहेत आणि 15-16 कलाकार आहेत, पण त्या सर्वावरती मात करून सावरकर आज सर्व लोकांना समजणं आवश्यक आहे या विचाराने आम्ही सुरुवात केली। कारण सावरकर म्हटलं की फक्त मार्शलिस्ट बंदरात मारलेली उडी आणि हिंदुत्व असंच सगळ्या लोकांना माहिती आहे आणि त्यामुळे आम्ही सावरकरांचं समग्र दर्शन घडवण्यासाठी या नाटकाची निवड केली आणि ही निवड त्या माझ्या संगीत नाटक अकादमीच्या पारितोषिकाला साजेशी आहे असं मला वाटतं। तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की फिरता रंगमंच आहे, नक्की काय ही कल्पना? फिरता रंगमंच म्हणजे हा ती काही संकल्पना नवीन नाही, खूप वर्षापूर्वी म्हणजे तुम्ही नवेसपासूनच फिरता रंगमंच सुरू झालेला आहे, पण हल्ली तो कोणी वापरत नाही। ह्याचं कारण असं की त्याचा खूप मोठा अवडंबर आहे आणि सध्या लोकांना नाटकं पण कमी वेळाची बघायची सवय झालेली आहे, त्याला खूप वेळ लागतो, खर्च खूप आहे। या नाटकामध्ये पात्र पण खूप आहेत आणि लोकेशन्स पण खूप आहेत, त्यामुळे फिरत्या रंगमंचाशिवाय काही दुसरा उपायच नव्हता। म्हणजे एकामागे एक जर का लोकेशन्स तयार केलेली असतील तर जेव्हा पुढला प्रवेश संपला जाईल तेव्हा तो फिरून जेव्हा मागला प्रवेश पुढे येईल, दृश्य पुढे येईल तेव्हा मागला सेट बदलण्याचं काम होतं। त्यामुळे प्रत्येक अंकामध्ये 6 ते 7 लोकेशन्स आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि असा पुढचा प्रश्न आहे की सगळे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्यात तुम्हाला सावरकर किंवा माई सावरकर किंवा आणि जेलर किंवा काही ह्यांच्यातले कोणते कॅरेक्टर्स दिसले की जे पाहून तुम्ही यांना सिलेक्ट केलं? नाही, मुळामध्ये ना आपल्याला सावरकरांबद्दलच्या बऱ्याच फोटोग्राफ्स अवेलेबल असल्या कारणानं विशेषतः लेखक याचे जे आहेत मधुसूदन कादेलकर त्यांनी जवळजवळ 14 पुस्तकं संदर्भ पुस्तकं म्हणून वापरलेली आहेत, ज्याच्यामध्ये माझी जन्मठेपसारखं पुस्तक आहे किंवा धनंजय किरांसारखं सावरकरांवरती लिहिलेलं आहे। त्या पुस्तकांमध्ये अनेक फोटोग्राफ्स होते आणि त्या नाटकात जी काही पात्र आहेत त्यांचे फोटोग्राफ असल्यामुळे त्या फोटो सदृश्य दिसणारे कलाकार निवडायचे आणि त्यात तो चांगलाही कलाकार असला पाहिजे। आणि ह्यासाठी मला अत्यंत उत्तम टीम मिळालेली आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे सावरकरांची भूमिका कोण करणार असं होतं, तर माझा मित्र आहे अंगद म्हस्कर, तो हुबेहूब सावरकर दिसतो। आम्ही त्याची लुक टेस्ट घेतल्यानंतर आम्ही त्याला प्रथम लगेच सिलेक्ट केलं। सावरकरांच्या ह्या नाटकामध्ये दुसरी महत्त्वाची भूमिका माई सावरकरांची आहे। सुरभी बर्वे, सुरभी भावेला सुरभी भावे मी तिला बऱ्याच सिरियलमध्ये वगैरे बघितलेलं होतं, त्यामुळे मला तिचा चेहरा माहिती होता, तिचा अभिनय माहिती होता। अंगदलाही मी तसंच बघितलेलं होतं आणि ती बरीचशी माई सावरकरांसारखी दिसते। तिसरी महत्त्वाची भूमिका म्हणजे येसू वहिनी।
येसूवहिनीनंतर संध्या म्हात्रे या कलाकाराबरोबर मी जवळजवळ 3 ते 4 वेळा प्रयत्न केला होता की आपण एकत्र काम करूया, पण तरीसुद्धा त्यांना वेळ नव्हता. पण ह्यावेळा ती संधी मिळाली. ठाण्यात राहणारा माझा मित्र आणि कला सरगमचा आमचा सहकारी सुनील जो आहे, सुनीलबरोबर मी कला सरगममध्ये पण कामं केलेली आहेत, पण तो त्या जेलरच्या रोलसाठी एकदम परफेक्ट होता. आणि आमच्या मुलुंड शाखेची जी अभिनेत्री आहे वरदा साळुंखे, हिला 2 भूमिकांमध्ये, कारण ती हुबेहूब प्रभा सावरकरांसारखी दिसते. असे अनेक कलाकार मला मिळाले आणि ते त्या भूमिकेसाठी योग्य असणारे आणि उत्तम कलाकार आहेत. त्यामुळे तरी मी डबल रोल केलेले आहेत आणि एकंदर 18 भूमिका मी 11 कलाकारांमध्ये बसवल्या. आणि त्याचं नेपथ्य अतिशय उत्तम आहे, ते संदेश बेंद्रेंनी केलेलं आहे. त्याची वेशभूषा आहे ती पौर्णिमा ओक सारख्याने केलेली आहे, ज्यांनी सावरकर चित्रपटामध्ये पण तिने वेशभूषा केलेली होती. प्रदीप दर्डेंनी मेकअप केलेला आहे. या सगळ्यांची नावं घेणं यासाठी आवश्यक आहे की हे सगळे जे बिनीचे तंत्रज्ञ आहेत त्यांच्यामुळे हे नाटक, आणि आमचे महेश मांजरेकर म्हणून आमचे सूत्रधार आहेत, ते सगळ्या लोकांना सर्व लोकांची व्यवस्था करतात आणि त्यांनी संपूर्ण संच अतिशय उत्तमपणे सांभाळलेला आहे. तसाच एक नंदू जुवेकर म्हणून आहे, जो कलाकार म्हणून आहे, तो डबल रोल करतो या नाटकामध्ये. असे एकंदर 11 कलाकार आहेत. आणि 3 जून 2023ला हे नाटक स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये दादरला पहिला प्रयोग झाला. आणि ज्या लोकांनी सावरकरांवरती काही वर्तनं केलेली आहेत, आक्षेपार्ह अशी वक्तव्य केलेली आहेत, त्यांनी हे नाटक जरूर बघावं. विशेषतः तरुणांनी हे नाटक बघावं, मुलांनी नाटक बघावं. आम्ही शाळेमधनं सुद्धा प्रयोग करण्याची आमचा प्रयत्न आहे. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळामध्ये म्हणजे 1910 पासून 66पर्यंत काय ते जीवन जगले. मी जेव्हा पुस्तकं वाचली त्याच्यानंतर असं वाटलं की ह्याच्यावरती नाटक करणं आवश्यक आहे, हे लोकांपर्यंत पोचवणं आवश्यक आहे. ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि अंगद मस्कर याची भूमिका ही लाईफटाईम भूमिका आहे असं मला वाटतं. अंगद दादा, तू सावरकरांची भूमिका करतोयस, तू पुस्तकं वाचली त्याच्यासाठी की दुसरा काही अभ्यास केला? मी अगदी प्रामाणिकपणे उत्तर देईन. हे नाटक माझ्याकडे येण्याच्या आधी सर्वसामान्य लोकांना जेवढे सावरकर माहिती आहेत, काही ठराविक घटनांवरनं, तेवढेच खरंच सांगेन मी, मलाही तेवढेच सावरकर माहिती होते. आणि जेव्हा नाटकाच्या तालमी सुरू झाल्या की मला निवडलं गेलं या भूमिकेसाठी, त्याचंही मी अगदी प्रामाणिकपणे उत्तर देईन. त्यानंतरही माझ्याकडनं फार वाचन झालं नाही, पण माझा पूर्ण विश्वास लेखक जे आहेत नाटकाचे मधुसूदन कालेलकर, कारण त्यांनी पूर्ण अभ्यास करून हे नाटक लिहिलेलं होतं, त्यामुळे लेखकावरती माझा 100% विश्वास होता. आणि दुसरा विश्वास माझा पूर्ण कुमारजींवरती होता की मला नेहमी सांगायचं असतं की दिग्दर्शक हा प्रत्येक कलाकार जो असतो तो दिग्दर्शकाचं बोट धरून ती कलाकृती जिवंत करण्यामागे घेऊन जात असतो. त्यामुळे त्याप्रमाणे मी कुमारजींवरती पूर्ण विश्वास ठेवला, कारण ज्या पद्धतीने त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला की ही भूमिका मी करू शकतो, तसाच त्यांच्यावरती मी त्यांना एवढंच म्हटलं की तुम्ही जे सांगाल ते मी करीन. अर्थात कॉपी नाही करणार, पण तुम्हाला जो विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो माझ्या माध्यमातून पोहोचवायचा आहे आणि त्यासाठी मी 100% प्रयत्न करीन. आणि मला वाटतं तेवढे 100% प्रयत्न करणं हे माझ्या हातात, आणि हे मी प्रत्येक प्रयोगाला करत आलो आहे. आणि एवढाच माझा सहभाग आहे या नाटकात की मी केवळ माध्यम म्हणून लोकांपर्यंत पोहोचतो आहे म्हणून सांगतो. पण आता प्रयोगागणिक मला एकूणच त्यांचा जो काही काळ, म्हणजे सावरकरांनी जे काही भोगलं म्हणता येईल, जे काही अनुभवलं, ते त्या नाटकाच्या 2.5 तासात कुठेतरी त्याची कल्पना करण्याचा किंवा त्याचा अनुभव घेण्याचा मी फक्त प्रयत्न करतो आहे. खरं त्यांनी काय भोगून गेलेत ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे, एवढंच मी सांगेन. सुरभीताई, तू माई सावरकरांची भूमिका साकारतेस, त्यांच्याविषयी तुला आधी काही आयडिया होती का की जसं तू भूमिका करत गेली तसे तुला त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी कळत गेल्या की यांनी हे केलं आणि आजपर्यंत मला ठाऊकही नव्हतं? हो, अगदीच. खरं तर मी सगळ्यात आधी श्री बालाजी आणि कुमार सरांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी जसं अंगदची लाईफटाईम भूमिका आहे तसं कदाचित माझी पण आहे. कारण एवढ्या मोठ्या भव्य माणसाच्या पत्नीच्या, ज्यांची
ज्या सुद्धा इतक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि खरंच आत्ता जसं अंगद म्हणाला तसं मला माईंबद्दल फार काही ठाऊक नव्हतं, पण जसं नाटक वाचायला लागले तसं कळायला लागलं की त्यांचा त्यागसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आपल्या पतीच्या पश्चात इकडे म्हणजे सगळं राहून त्यातही त्या समाजकारण म्हणजे सामाजिक कार्यात सहभागी होत्या. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पतीला तिकडे काय वेदना होत असतील हे जाणून घेण्यासाठी त्या दररोज गुडघ्यांवरती चालायच्या काही तास. आणि हे भयंकर अंगावर जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं त्यावेळेला खूप म्हणजे आतून गलबलून जाणं म्हणतो ना आपण, ते खूप झालं. आणि ते हळूहळू त्या प्रोसेसमध्ये कळत गेलं. कारण आजपर्यंत सावरकरांबद्दल किमान जसं अगदी थोडं का होईना इतिहासामध्ये लिहिलं गेलं आहे, पण माईंबद्दल फार खरं तर काहीच ठाऊक नव्हतं. आणि अशा वेळेला जसं कुमार सरांनी सांगितलं की आपण हे व्हिज्युअलाइज करून मग ते पात्र साकारायचं आहे, तसंच मी सुद्धा छोटा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि खरंच खूप जशा म्हणजे येसुवैनी तितक्याच महत्त्वाची भूमिका आहेत. आणि ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्फूर्तिस्थान मानायचे त्याच्यामुळे त्या सुद्धा किती कणखर असतील. आणि त्या काळातल्या स्त्रिया ज्यांना घराबाहेर पडणं खूप मुश्किल होतं, अशातही त्या दोघींनी जे घर सावरून धरलं आणि पतीचा 50 वर्षांचा विरह अगदी म्हणजे हसतमुखाने नाही म्हणतात, कारण फायनली ज्याला म्हणजे आपण जे म्हणतो ना की ज्यांचं जळतं त्यांनाच कळतं, त्यावेळेला ते 3 तास आपण नुसतं इमॅजिन करणं सुद्धा खरं तर खूप अंगावर काटा आणण्यासारखं असतं. तर ज्यांनी ॲक्च्युली हे सगळं भोगलं आहे त्याला खरंच मनापासून त्रिवार सलाम. आणि मी स्वतः खूप भाग्यवान समजते की मला माई सावरकरांची भूमिका करायला मिळाली. कारण आजवर लोकांनी मला अनेक निगेटिव्ह भूमिकांमध्ये पाहिलेलं आहे, पण इतिहासातली म्हणजे कणखर स्त्रीची भूमिका ही मला वाटतं पहिल्यांदाच आली. त्याच्यामुळे मी श्री बालाजीचे आणि कुमार सरांचे खूप मनापासून थँक्यू म्हणते त्यांना. आणि अजून एक जोड मी फक्त एक मगाशी जसा एक उल्लेख करायचा राहिला की लेखक आणि दिग्दर्शक, बऱ्याचदा असं असतं की त्या नाटकातली किंवा त्या कलाकृतीमधली मुख्य भूमिका करणारा कलाकार त्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. जसं दिग्दर्शकांनी त्या कलाकारावरती विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे, तेवढाच त्या निर्मिती संस्थेने सुद्धा विश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा एकमत होतं किंवा त्याच्यावरती हे होतात की नाही हा कलाकार घेऊया. पण मला वाटतं की मला एवढंच सांगायचं आहे की कुमारजींसारखंच श्री बालाजी या निर्मिती संस्थेने सुद्धा तेवढाच विश्वास माझ्यावरती ठेवला आणि त्या विश्वासापोटीच कलाकार अगदी निर्धास्तपणे काम करू शकतो. त्यामुळे कुमारजी आणि श्री बालाजी ही संस्था या दोघांचेही मी अगदी मनापासून आभार मानतो की त्यांनी सावरकरांचा हा प्रवास किंवा त्यांचं एकूणच हे आयुष्य मला जवळून अनुभवण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्या संस्थेचे आणि कुमारजींचे अगदी आभार मानतो. नाही, मला असं वाटतं की आभार वगैरे मानण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचं काम एक महत्त्वाचं आहे की सावरकर हे आपण लोकांपर्यंत पोचवणं हे महत्त्वाचा भाग आहे. कारण सावरकर खरोखर कुणालाच माहीत नाहीत. सावरकरांपर्यंत खूपच वाईट बोललं जातं आणि एका लिमिटेड लोकांचेच ते नेते आहेत असं समजलं जातं. पण तुम्ही माझी जन्मठेप वाचलत किंवा धनंजय कीरांचं पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सावरकरांनी काय काय केलेलं आहे ते थोडक्यात तुम्ही या नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या नाटकातनं त्यांच्या कुटुंबाबद्दल खूप बोललेलं गेलं आहे, ते फार महत्त्वाचं आहे. कोणालाच माहीत नाही याबद्दल. सुनील सर, संध्या मॅम आणि वरदा, मला तुम्हाला प्रश्न आहे. कोणी जेलरची, कोणी बहिणींची जी महत्त्वाची भूमिका आहे त्यातही, आणि कोणी लेकीची अशी भूमिका साकारली आहे, याच्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे त्यातही. म्हणजे तुमची भूमिका तर अनएक्सपेक्टेड आहे की त्याच्याविषयी कोणाला माहिती असणं. तुम्ही कसा अभ्यास केला? कारण मटेरियल तो तिथे अवेलेबलच नाही आहे ना जास्त. अगदी बरोबर आहे की जेलर बॅरी ही भूमिका बहुसंख्य लोकांना माहीतच नाही आहे. इवन मला सुद्धा माहीत नव्हती. जेव्हा मला कुमारने फोन केला आणि सांगितलं की सुनील तुला बॅरीची भूमिका करायची आहे, तेव्हा पहिल्यांदा बॅरी हे नाव ऐकल्यासारखं मला वाटत होतं, कारण मी सावरकर पिक्चर बघितलेला होता. मग बॅरी नक्की कोण आहे, तो कसा होता, तो कसा वागायचा, कसं एकंदर त्याचं हे होतं. ते मी गुगलवर सगळी माहिती सध्या उपलब्ध असल्याकारणाने मी गुगलवर सर्च केलं की बॅरीच्या सवयी काय होत्या, त्याच्या लकबी काय होत्या, तो सगळा अभ्यास करून. आणि नंतर पूर्ण विश्वास कुमारवर, कारण कुमार आणि मधुसूदन कालेलकर जे नाटकाचे लेखक आहेत, कारण डेफिनेटली त्या दोघांचाही त्याच्यावर खूप अभ्यास होता. त्यामुळे कुमार जसं जसं मला सांगत गेला तसं मी जे वाचलेलं ते प्लस कुमार जे मला इनपुट देत होता
त्या ह्याच्यातनं मी ती भूमिका साकार करू शकलो. याबरोबर मी एक छोटा अनुभव नाटकाच्या दरम्यान जो मला आला होता तो मी सांगेन की एक प्रेक्षक नाटक बघून झाल्यानंतर मला म्हणाला की तुमची भूमिका चांगली झाली, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला ही भूमिका करायला मिळाली. म्हटलं मी भाग्यवान का? तर म्हणे जेलर बॅरी हा खूप भाग्यवान होता. म्हटलं जेलर बॅरी भाग्यवान कसा असू शकतो? तर त्या प्रेक्षकांनी मला सांगितलं की जेलर बॅरी 11 वर्ष सावरकरांच्या सान्निध्यात होता. म्हटलं वा क्या बात. मी सुद्धा प्रामाणिकपणे सांगेन की मला येसूवहिनी माहीत नव्हत्या. आणि जसं कुमार सरांनी सांगितलं की 3-4 वेळाचा योग आमचा चुकला आणि यावेळेसुद्धा चुकणार होता. कारण गोरेगाव ते ठाण्याला रिहर्सलला जाणं मला खरंच आणि सिरियलचं शूटिंग मला खरंच शक्य नव्हतं. पण कुमार सरांना फोनवरून कसं सांगायचं, तर प्रत्यक्ष भेटूया आणि त्यांना सॉरी म्हणूया की नाही मला जमत आहे. आणि मी गेले, सरांनी माझ्या हातात डायरेक्ट स्क्रिप्ट दिली आणि मी ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी नाही बोलूच शकले नाही. कारण येसूवहिनी मला करायला मिळणं हे माझं भाग्य. म्हणजे मला सरांनी फोन केला आणि बोलवलं हे म्हणजे खरंच माझं भाग्य की मला या नाटकात काम येसूवहिनींची भूमिका करायला मिळाली. मग त्यानंतर मी थोडं येसूवहिनींबद्दल वाचलं. बरं, नाटकात अंगदने सांगितलं त्याप्रमाणे नाटक इतकं छान लिहिलेलं आहे, त्यात कुमार सरांचं डिरेक्शन, त्यामुळे मला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं मी येसूवहिनी साकार करत गेले. आणि आता खरंच खूप म्हणजे प्रेक्षक येतात, पाया पडतात येसूवहिनी म्हणून, मला खूप आनंद होतो. सावरकरांबद्दल बोलायचं म्हटलं तर खरंच मलासुद्धा तेवढीच माहिती होती की बोटीतून उडी आणि अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा वगैरे तेवढंच. एक किस्सा सांगायचा मला वाटतो. निरनिळ्या स्वातंत्र्य सेनानी यांच्या आम्ही रांगोळ्या काढल्या होत्या गिरगावात. तर माझ्या वाट्याला सावरकरांची रांगोळी आली होती आणि आम्ही शाळेमध्ये रांगोळी काढत होतो. मे महिन्याचे दिवस होते. कोणीतरी शाळेत आंबे पण ठेवले होते आणि खरं रांगोळी म्हणजे पॅक बंद असतं, अजिबात हवा येऊन चालत नाही. तर आम्ही अक्षरशः घाम गाळत होतो. म्हणजे त्या सावरकरांच्या रांगोळ्या माझे घामाचे ठिपके पडत होते. पण मग एक वेळ विचार आला की यांनी देशासाठी एवढे कष्ट सहन केले आणि आम्ही तर इथे बसून हे म्हणजे हे कष्ट काहीच नाहीत. ते मला खूप आठवलं म्हणजे आता हे बोलताना. खरंच सावरकरांना त्रिवार वंदन आणि मला ही संधी श्री बालाजी यांनी दिली त्याबद्दल धन्यवाद. खरं सांगायचं तर सावरकरांविषयी इतक्या ठराविक गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे त्यांच्या मुलीची भूमिका साकारण्यासाठी प्रभात चिपळूणकर असं तिचं लग्नानंतरचं नाव आहे, तर तिच्याबद्दल माहिती मला अजिबातच नव्हती आणि खरंच इंटरनेटवर पण काही फारशी माहिती उपलब्ध नाही आहे प्रभातबद्दल. त्यांच्याबद्दल तेही माहिती नाही की त्यांना मुलगी होती किंवा काहीच माहिती नाही. पण हे नाटक करता करता इतक्या काही गोष्टी कळल्या सावरकरांबद्दल की त्यांचा 4 वर्षाचा मुलगा ज्याचं नाव प्रभाकर होतं तो वारला देवीच्या रोगाने आणि त्यावेळेला सावरकर चालले होते आणि ते जे परत आलेच नाहीत ते त्यानंतर त्यांना शिक्षा, काळ्या पाण्याची शिक्षा वगैरे, आणि त्यानंतर या सगळ्या हालअपेष्टांमधून जेव्हा ते बाहेर आले त्यानंतर झालेली प्रभात आहे, प्रभाकरवरून जिचं नाव ठेवलं आहे प्रभात, ती किती जवळची असेल. आणि आपण मुली म्हणून इव्हन आत्ताच्या काळात आपण आपल्या वडिलांविषयी किती अभिमान ठेवतो की माझ्या बाबांनी असं केलं, माझ्या बाबांनी तसं केलं. तर प्रभातची एंट्री या नाटकामध्ये 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आहे. तिला किती अभिमान आहे की आज स्वातंत्र्य मिळालं आहे देशाला आणि माझ्या बाबांमुळे मिळालं आहे ते. तर तो एक अभिमान तिच्या पूर्ण ती शेड्स आहेत त्या पूर्ण कॅरेक्टरमध्ये तो रोल करताना. या नाटकात मी अजून एक रोल करते तो म्हणजे ल्युसीचा, जी जेलर बॅरींची मुलगी आहे. ल्युसी प्रतिनिधित्व करते अशा प्रत्येक अभारतीय व्यक्तीची की ज्यांना सावरकरांविषयी किती आदर होता किंवा आपण म्हणतो ना की म्हणजे केवढं उत्तुंग चरित्र आहे हे. तर अशी ही ल्युसीची भूमिका, अशा या 2 शेड्स मला या नाटकात करायला मिळाल्या. आम्ही सगळे निमित्त मात्र आहोत. सावरकरांना आज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला निमित्त मात्र बनवून आमच्यावर विश्वास दाखवला आहे. कुमार सरांचे खूप खूप धन्यवाद आणि श्री बालाजी या संस्थेचे खूप खूप धन्यवाद. माझे सहकारी आहेत तन्मय, त्यांना काही प्रश्न विचारायचे. सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
सावरकरांबद्दल बोलायचं म्हणजे सूर्याबद्दल बोलण्यासारखं आहे. सर, मला तुम्हालाच प्रश्न आहे की त्यांचा जीवनपट तर आपल्यासमोर आहे, सगळा इतिहास समोर असताना तो उलगडताना काय काय अडचणी येतात किंवा किती चॅलेंजिंग आहे, आणि सावरकरांसारखी व्यक्ती ते कसं आहे, म्हणजे चॅलेंजिंग किती आहे? खरं सांगायचं तर त्यांच्याबद्दल काय काय दाखवावं हा प्रश्न होता. मुळामध्ये हे नाटक ज्यावेळेला लिहिलं गेलं ते 1977 साली लिहिलं. 14 ऑगस्ट रात्री 12 वाजता हे नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्यावेळेला मी दिल्लीला होतो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये, त्यामुळे त्याचे मी त्याचे प्रयोग पाहिलेच नाहीत, कारण मी 79 साली आलो त्यावेळेला नाटक बंद झालं होतं. आणि ते नाटक इतकं उत्तम क्राफ्ट केलेलं आहे. तर त्या नाटकामध्ये खूप मोठं, एक तर मोठं नाटक आहे, 3 अंकी नाटक आहे. त्या नाटकामध्ये मार्सिलेसच्या नंतरचा जो खटला आहे तो पूर्णपणे खटला दाखवलेला आहे. नंतर गांधी हत्येनंतरचा खटला आहे तो पण पूर्णपणे दाखवलेला आहे. ही 2 लोकेशन्स आहेत. मग त्याच्यामध्ये वकिलांचं बोलणं, मग त्याच्यावरती सावरकरांचं उत्तर, न्यायाधीशांचं उत्तर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत नाटकामध्ये. पण ते आम्ही कटाक्षाने टाळल्या. याचं कारण मी 2023ला नाटक करतो आहे. आज लोकांना हे खटले वगैरे बघायची सवय, मोठे मोठे संवाद ऐकायची सवय राहिलेली नाही, कारण टी व्ही आणि चित्रपटाचं आक्रमण झाल्यामुळे त्यांना व्हिज्युअल्स जास्तीत जास्त पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे 1966ला सावरकर गेले आणि त्याच्यानंतर 77 साली नाटक आलं. म्हणजे जवळजवळ फक्त 11 वर्षाचाच फरक होता. मग ज्यावेळी नाटक पहिल्यांदा आलं तेव्हा अनेक लोकांनी सावरकरांना बघितलेलं होतं. पण आज 66ला सावरकर गेल्यानंतर 2023मध्ये नाटक करताना सावरकर कोण आहेत याबद्दल पण माहिती नाही. मग त्याचा वापर करताना मी 3 अंकाचे 2 अंक जेव्हा केले त्यावेळेला मी त्याचे पॅटर्न बदलला की सावरकरांना प्रथम मी प्रेझेंट केलं. आणि हे जे सगळे मी जे दोन्ही जी दृश्य आहेत ती कापली, त्यातले सावरकरांचे विचार आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने मी डायरीसारखे वापरले. आणि नाटकाची सुरुवात होते 1947 साली, नंतर ती परत फ्लॅशबॅकमध्ये जाते 1910 साली, मग ते 10 सालीनंतर 1920 साली जाते, 1920 नंतर 21ला ते तिकडनं सुटून आले, तिकडनं परत आले, नंतर परत 47 मग येत नाही, मग डायरेक्ट 66 येतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळी लोकेशन्स आहेत. म्हणजे एक चॅलेंज होता. बरं, सावरकरांची एक भूमिका, त्यांचे सगळे हालअपेष्टा, नुसती भूमिका आपल्याला माहिती आहे की हिंदुत्वाबद्दलचे त्यांचे विचार, त्यांचे मराठीचे दिलेले शब्द, भाषाशैली, त्यांची गीतं, या सगळ्या गोष्टी दाखवायच्या होत्या. म्हणजे खरं सांगायचं तर ओरिजिनल नाटक जे 3 तासात आहे ते 3 तासाचंच व्हायला पाहिजे. पण तरीसुद्धा आम्ही हे एवढं कट करूनसुद्धा हे नाटक आमचं 2.5-3 तास होतं. या नाटकामध्ये चॅलेंजिंग भरपूर गोष्टी आहेत की 12 ते 14 लोकेशन्स होती आणि 14 लोकेशन दाखवायची आणि ती समर्थपणे दाखवली गेली पाहिजेत. नाशिकचं घर आहे, नंतर त्यांचं, आणि तुम्ही प्रत्यक्ष बघितल्यानं तुमच्या लक्षात येईल की त्यांचं जे दादरचं जे घर आहे ते हुबेहूब केलेलं आहे. किंवा तुमचं नाशिकचं घर हुबेहूब केलेलं आहे. त्याच्यात सुद्धा एक्सटिरियर आहे, इंटिरियर आहे. म्हणजे अशा अनेक चॅलेंजिंग गोष्टी होत्या. आणि सावरकरांबद्दल किती बोलावं असं आहे. आम्ही त्याच्यामध्ये अंदमानचं जेल दाखवलेलं आहे, आम्ही कोलू दाखवलेलं आहे. म्हणजे कोलूमध्ये कसं सावरकरांना कष्ट होते, ते कसे त्यांचे ते जेलर आणि तिकडले सगळे बॅरी त्याच्यावरती किती अत्याचार करत होता. बाकीच्या लोकांबद्दल अनेक असे स्वातंत्र्यवीर जे होते ज्यांना इतिहासातच फक्त गणलेलं आहे, अशा लोकांबद्दल माहितीच नव्हती कुणाला. ती ह्या निमित्ताने, आणि विशेषतः मला जास्त या नाटकाचं महत्त्व वाटलं ते कुटुंबाबद्दल. त्यांची वहिनी येसूवहिनी, त्यांची पत्नी माई, नंतर त्यांचा धाकटा भाऊ, या सगळ्यांबद्दल डिटेल माहिती या नाटकामध्ये आहे. आणि मेलोड्रामॅटिक असं नाही पण इमोशनल संबंध नाटक आहे. त्यामुळे ते करणं मी माझं भाग्य समजतो. आणि मला एक आनंद असा झाला की संगीत नाटकानंतर मी त्याचा सन्मान राखणारं नाटक केलं असं मला वाटलं. आणखी एक प्रश्न होता त्याच संदर्भातला की सावरकरांचे अनेक पैलू आहेत. विज्ञाननिष्ठ सावरकर आहेत, प्रेमकवी सावरकर आहेत. ह्या बाबी अजून पडद्याच्या पुढे आलेल्या नाही आहेत, त्या अजून पडद्याआड आहेत. ते दाखवण्याचा प्रयत्न का होत नाही आहे? त्याबाबतची काय कारण आहेत? म्हणजे तनुवेलसारखी कविता त्यांना अंदमानात सुचते, किंवा अगदी गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली हे तो माणूस लिहू शकतो. तेच आत्मबोध नावाची कवितासुद्धा सावरकर लिहितात.
हे पैलू अजून समोर का आलेले नाहीत? त्यामागची काय कारण वाटतात? सावरकरांच्या बद्दल दुर्लक्षित केलं गेलेला हाच एक भाग असू शकतो. म्हणजे त्यांचा जर का त्याग तुम्ही दाखवत नाही आहात तर हे जे वेगळे पैलू आहेत ते कुठनं दिसणार असं मला वाटतं. म्हणजे आधी जे त्यांनी केलेलं आहे, भरपूर केलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे हे कसे बाकीचे जे सगळे गुण आहेत ना ते म्हणजे सपोर्टिंग गुण आहेत, पण त्यांचा जो मूळ गुण होता स्वातंत्र्याबद्दलच्या त्याच्या प्रेरित झालेला आणि त्याच्या स्वातंत्र्यासाठी घेतलेला ध्यास हा कुठेच अजून रजिस्टर होत नाही. आता स्वातंत्र्यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक म्हणून आहेत त्याच्यात कुठेही देश पातळीवर हे त्यांना गणलं जात नाही. त्यामुळे माझी तर इच्छा आहे की हे नाटक जास्तीत जास्त लोकांनी बघावं आणि पुढल्या 26 जानेवारीला त्यांना भारतरत्न मिळावं. नक्कीच अशी आशा करूया. एक शेवटचा प्रश्न. सावरकर तर तुम्ही उलगडतायत, रंगभूमीवर येतात, पण सावरकर नाटककार देखील होते. उषा, संन्यस्त खडक आणि उत्तर क्रिया ही नाटकं कधी बघायला मिळतील तुमच्या दिग्दर्शनात? नाही, मला संन्यस्त खडकरला नक्की आवडेल आणि मी कुठल्या निर्मात्याकडे जात नाही, पण तरीसुद्धा कोणी निर्माता तयार झाला तर मी ते नक्कीच करीन. कारण संन्यस्त खडकासारखं नाटक करणं काय भाषा आहे हो. मी वाचलेलं आहे ते आणि माझ्याकडे आहे ते. जवळजवळ माझ्याकडे खूप नाटकाची पुस्तकं मी विकत घेतो. थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता तुम्ही पुरस्काराबद्दल म्हणालात, सावरकरांना पुरस्कार मिळायला हवा असं म्हणालात, तर मग त्यांना जो हा मुद्दा आहे हा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे, तर हा राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जातो का असं तुम्हाला वाटतं का? नाही, त्याच्याबद्दल जाणार नाही. राष्ट्रीय पोळी भाजण्याबद्दलचं असं म्हणणार नाही. मला म्हणतं ते कुठल्याही पक्षाचे असू दे, कुठल्याही विचाराचे असू देत, त्यांनी देशासाठी केलेलं कार्य इतकं मोठं आहे की त्यांना पारितोषिक मिळावंच असं माझं म्हणणं आहे. मी त्या राजकारणामध्ये त्याच्यामध्ये जाणार नाही. ते लायक आहेत, अतिशय लायक आहेत आणि त्यांना ते मिळालंच पाहिजे असं आमचं मत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि केंद्र सरकारकडे विनंती करूया की त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे. नाटकाचे 50 प्रयोग झालेत. मगाशी सुनील सर आणि संध्या मॅम म्हणाले की प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, तर आणखी तुम्हाला अशा कोणत्या म्हणजे खूप चांगल्या अशा कॉमेंट मिळाल्यात का ज्या तुमच्या लक्षात राहिल्या आहेत? मला सांगायला आवडेल. पुण्याचा प्रयोग झाल्यानंतर एक साधारण 80-85 वयोगटातले एक आजोबा मी म्हणेन ते आले आणि मला काही कळायच्यात त्यांनी मला नमस्कार केला आणि म्हणाले की तुम्हाला नमस्कार केला म्हणजे तो माईंपर्यंत पोहोचला. आणि हे ना मी खरंच सांगते, आत्ताही सांगताना शहारा येतोय, हे आपण इतरांच्या आत्मचरित्रांमध्ये वाचलं असतं की हे असं झालं तसं झालं. हे माझ्या बाबतीत म्हणजे हे असं होणं हे भयंकर अभिमानाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या समोर मुलगी जी राहते ती कॉन्व्हेंटला शिकते, त्यामुळे तिला सावरकरांबद्दल काहीही माहीत नव्हतं. 3री-4थीच्या आसपास आहे ती. तर ती नाटक बघायला आली होती आणि तिने घरी आल्यानंतर मला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं माझा आता बर्थडे येतो ना त्यावेळेला तुम्हाला सावरकरांचं पुस्तक दे वाचायला, मला वाचायचे सावरकर काय आहे ते. मला वाटतं की आम्ही सगळा जो काही अट्टहास करतोय तो ह्याचसाठी करतोय की पुढच्या पिढीला सावरकर, जे आमच्या पिढीला मी म्हणेन की थोडं तरी नॉलेज आहे त्यांच्याबद्दल किंवा काही गोष्टी ऐकून का होईना माहिती आहेत, पण पुढच्या पिढीला सावरकर कोण आणि ते फ्रीडम फायटर होते हेही माहीत नाही आहे. सो ह्या नाटकाच्या निमित्ताने का होईना, जर का आम्ही म्हणजे समजा 100 लोक आलेत आमचं नाटक बघायला, तर किमान 10 जणांनी जरी त्यांना जाणून घ्यायचा प्रयत्न केला ना तर ते हाऊसफुल बोर्डापेक्षा पण आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असेल असं मला वाटतं. अनुभव आहेत बरेच. आता सगळ्यांनाच माहिती असेल की बऱ्याचदा नाटकाच्या प्रयोगानंतर प्रेक्षक येऊन पाया पडतात तेव्हा अंगावरती काटा येतो. म्हणजे कारण स्वतःला माहिती असं की आपण कोण आहोत, पण आपल्याला लोक त्या रूपात बघतायत आणि येऊन पाया पडतायत, तेव्हा प्रत्येक घटनेनं त्या गोष्टीनंतर आपली जबाबदारी वाढते की नाही, हे सावरकरांचं खरं आयुष्य लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. त्यासाठी नेहमीच प्रत्येक प्रयोगाला प्रयत्न असतो आणि प्रत्येक प्रयोगाकडे असे एक वेगवेगळे अनुभव येतात. मुळात तेच मग आमचा सगळ्यांचा उद्देश होता की आता ज्यांचे केस पांढरे झालेत त्यांना बऱ्याच लोकांना सावरकर माहिती असतील, पण येणारी पिढी जी आहे त्यांना सावरकर कळावेत. आणि आजच्या काळात बऱ्याचदा असं की माझ्या विरोधात माझ्या मताच्या विरोधात एखाद्याचं मत असेल तर संवाद होत नाही, ऐकून घेण्याची तयारीच नाही आहे. माझ्या विरोधात तू मत व्यक्त करतोयस ना तर मी तुझं ऐकूनच घेणार नाही, डायरेक्ट हमरा तुमरीवरती येते. तर माझं आत्ता तेच म्हणणं की ज्यांना सावरकर पटत नसतील
पटत असतील त्यांचा भाग, त्यांची गोष्ट वेगळी, पण ज्यांना पटत नसतील त्यांनीसुद्धा नुसतं विरोधाला विरोध करू नका. सावरकर भलेही तुमची मतं त्या विरोधात असतील, पण सावरकर हे व्यक्ती म्हणून कोण होते हे अनुभवण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी तरी नक्कीच हे नाटक बघा किंवा त्यांच्याबद्दलचं उपलब्ध असलेलं वाचन करा. त्यावरून तुम्हाला कळतील की सावरकर नक्की कोण होते. भलेही तुमचं मत विरोधी असलं तरी हरकत नाही, पण म्हणून सावरकर देशद्रोही होते किंवा आणि त्यांचे काही होतं असं मत व्यक्त करण्याआधी प्रत्येक त्या माणसाला जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग तुमचं त्यावर मत तयार करा. आणि हे कुठेतरी बदलण्याचाच आमचा प्रयत्न आहे. वरदा, तुला अशी लक्षात राहिलेली कॉमेंट ॲज सच नाही आहे, पण म्हणजे एक सीन चालू होता माई सावरकर आणि अंदमानात जेव्हा अनेक वर्षानंतर माई भेटायला गेल्या होत्या सावरकरांना, त्याला दापोलीचा प्रयोग होता आणि त्याच्या डाव्या विंगेतून ना, म्हणजे आम्ही विंगेत होतो आमच्या पुढच्या सीनसाठी, पण मला दिसत होता ऑडियन्स, आणि त्या पहिल्या 4 रांगातल्या बायका अक्षरशः डोळ्याला पदर, म्हणजे असं नाकाला डोळ्याला पदर लावत होता. त्यावेळी इतकं म्हणजे समाधान वाटत होतं की आपण पोचतोय, आपण यशस्वी होतोय. त्यानंतरचा माझा एक अनुभव आहे, माझी एक मैत्रीण आली होती आमच्या वाशीच्या प्रयोगाला. त्यावेळेला तिचे हजबंड, जे की म्हणजे आपल्याच पिढीतले आहेत, ते घळाघळा रडले होते अंगद दादाला अगदी मिठी मारून, आणि ते आवर्जून त्यांच्या मुलाला घेऊन आलेले. 10-11 वर्षाचा मुलगा होता त्यांचा, त्याला घेऊन आलेले. तर मलाही असंच वाटतं की म्हणजे जसं आपण ऐकतो की छत्रपती शिवरायांना त्यांच्या आईने जिजाऊंनी लहान असताना रामकृष्ण यांच्या चरित्रातल्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे एक ब्रेवरी स्टोरीज आपण सांगतो लहान मुलांना, आणि ते लहान असताना त्यांचं सबकॉन्शियस माइंड खूप ॲक्टिव्ह असतं, तर त्याच्यातून तसे ते घडत जातात. तर मला असं वाटतं आपल्या पिढीने आत्तापासून लहान मुलांना ना सावरकरांच्या गोष्टी सांगायला हव्यात, तर ते सावरकर पोचतील पुढच्या पिढीपर्यंत, असं मला वाटतं. तसं वरदा म्हणाली की तिची जी मैत्रीण होती ती तिच्या मुलाला सोबत घेऊन आली होती, पण आज आपण बघतो की जे तरुण आहेत किंवा शाळेत जाणारी मुलं आहेत, ते रील्स, ते यूट्यूबवर त्यांचे व्लॉग तयार करणं ह्याच्यातच असतात. त्यांना कशातही इंटरेस्ट नसतो. आपलं हिस्ट्री काय किंवा काही अनेक असे आहेत. तर सावरकरांबद्दल त्यांना कळावं यासाठी काय करायला हवं? कारण की पेरेंट्सही अनेकदा असं होतं की नाही आवडत ना, चल मग नाही, आम्ही जातो, आम्हाला आवडतं म्हणून आम्ही जातो, असं करतात. नाही, पण मला असं वाटतं की मी पहिले लागोपाठ 4 प्रयोग होतो, कारण नंतर मी बाहेरगावी गेलो होतो. तर त्या 4ही प्रयोगांमध्ये सर्व प्रकारची ऑडियन्स होता, सर्व प्रकारचा, म्हणजे लहान पण होते, मोठे पण होते. आणि आता आमचा प्रयत्न असा असणार आहे, आम्ही शाळांमध्ये जाणार आहोत. आम्ही शाळा कॉलेजमध्ये जाऊन तरुण मुलांना सावरकरांबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न, हे नाटक घेऊन आम्ही जाणार आहोत. कारण तशी पुस्तकं आहेत, पण पुस्तकं कोणी वाचत नाही. आम्ही मीडिया, आता तुमच्या ह्या मीडियातर्फे आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही नाटक बघायला यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला सावरकर कळतील. कारण एखाद दुसरा सीन आपण दाखवू शकतो फार आपल्या तुमच्या TV माध्यमातून, पण प्रत्यक्ष नाटकातनं त्यांचं संबंध चरित्र जर का तुम्हाला बघायला मिळालं, त्यांनी काय काय गोष्टी केलेत, तर ते खूप चांगली गोष्ट होईल आणि सावरकर लोकांपर्यंत पोहोचतील असं मला वाटतं. सगळ्यांना एक प्रश्न आहे की सावरकरांमधली कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला इन्स्पायर करते? देशभक्ती आणि त्यांनी केलेला त्याग. तुम्हाला? हे आहेच की देशभक्ती आणि त्यांनी केलेला त्याग, पण वैयक्तिक मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये बरेच गुण होते, पण त्यातला मला जो जास्त भावला तो की कुठल्याही परिस्थितीला धैर्याने उत्तर कसं देता येईल किंवा त्या धैर्याने त्या गोष्टीला सामोरं कसं जाता येईल, हे मी एक गोष्ट तरी मी आत्ताच शिकलो आहे त्यांच्याकडनं. मला असं वाटतं की हा एक साधारण गेम असतो ना, तसं होणार आहे की देशभक्ती त्याग ह्यांच्याकडून शिकलेला, कारण त्यांचे खरंच क्वालिटीज इतक्या होत्या, इतके गुण होते. पण मला वैयक्तिक भावलेला गुण म्हणजे पहिल्याच सीनमध्ये जेव्हा ते म्हणतात की स्वातंत्र्य मिळालंय ना, ह्यात मी काही स्वार्थासाठी नाही केलं. तर मला असं वाटतं की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, हे त्यांनी खरंच आचरणात आणलं. आणि त्यातलं 1% जरी आपल्याला जमलं तरी मी खूप झालं असं म्हणेन. आणि खूप गुण आहेत, देशभक्ती वगैरे तर आहेच आहेत, पण हा गुण मला सगळ्यात जास्त भावला. अगेन सेमच होणार आहे ॲक्च्युली. नाही खरंच, कारण म्हणजे जसं मी म्हटलं की नाटक करण्याआधी सावरकर तितके माहीतच नव्हते, पण जेव्हा हा पहिला सीन आणि त्याचे जे डायलॉग्स आम्ही वाचत होतो की म्हणजे सावरकर असं म्हणतात माईंना की ठीक आहे, आपलीच माणसं विसरली जातात, लग्न सोहळ्यात नेमकी आपलीच माणसं विसरली जातात, की हे खूप कठीण आहे आपल्या पिढीला, की मी केलो आणि मला का नाही मिळालं, मी का दुर्लक्षित राहिले.
तर हे इतकं निस्वार्थीपणे करणं आणि खरं तर एवढ्या हाल अपेष्टा सोसूनसुद्धा आज ते उपेक्षित राहिले. तर मी खरं तर हाच गुण घेते, मी हे आठवते नेहमी की जिथे जिथे आपल्याला असा अनुभव येतो ना की नाही सावरकरांनी तसं करू शकतात, मग आपल्याला का नाही जमणार, आपल्याला जमायलाच हवं. बाकी निश्चित देशभक्ती आहेच ऑफकोर्स. संध्या मॅम तुम्हाला? मी पण तेच म्हणेन, कारण देशभक्तीसाठी त्यांनी कठोर परिश्रम केले, खूप कष्ट सहन केले आणि एवढे कष्ट सहन करत असताना सुद्धा त्यांचं कविमान जागृत होतं. म्हणजे एका छोट्याशा बॅरेकमध्ये त्यांनी एवढं आयुष्य काढलं, काही वर्ष काढली आणि त्यातसुद्धा त्यांचं कविमान जागृत ठेवलं, देशासाठी कविता केल्या. म्हणजे हे कठीण आहे खरं तसं बघायला गेलं तर. आपण 2-3 दिवस एका छोट्या रूममध्ये राहिलो तर वेडे होऊन जाऊ. लॉकडाऊन फॉर एक्झाम्पल, लॉकडाऊनमध्ये आपण आता उपभोगलंच आहे. तर त्यांनी तर इतके वर्ष त्यांनी आणि काही म्हणजे फक्त देशासाठी, स्वतःचा काही हे नाही, स्वार्थ काही नाही, आणि तरीसुद्धा त्यांनी खरंच म्हणजे ते जगले, देशासाठी जगले. सुनील सरांनी तर नकळत 11 वर्ष घालवली त्यांच्यासोबत. निस्सीम राष्ट्रभक्ती हा एक तर महत्त्वाचा पैलू आहे की जो प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक हिंदूला हा शब्द वापरण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे स्वातंत्र्यवीरांनी खूप सोपी अशी व्याख्या केली होती. जो हिंदुस्थानात जन्माला तो हिंदू, तिथे जात धर्म याचा कुठेही अडसर त्यांना नव्हता. त्यामुळे सावरकरांना अभिप्रेत असलेला हिंदू आणि राष्ट्रभक्ती ह्याच्याचबरोबर जेव्हा तात्याराव जेलमधनं बाहेर आले तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी पतित पावनसारखी संघटना स्थापन करून दलितांचा, आणि जे आपण दलित म्हणतो पण त्यांनी त्यांना पतित पावन असं त्यांचा उद्धार करण्याकरता त्यांनी जे कार्य केलं, 12 वर्ष जवळजवळ ते रत्नागिरीत ते कार्य करत होते. त्या कार्याचाही कुठे विशेषत्वानी उल्लेख होत नाही. तेव्हा म्हणजे मी परत एकदा बॅक टू वन जातो की जेव्हा कुमार सर आणि आम्ही सगळ्यांनी हे नाटक करायचं ठरवलं त्यावेळेस हे नाटक करणं म्हणजे केवळ नाटक करणं नव्हतं, तर सावरकर, समग्र सावरकर हे लोकांपर्यंत पोहोचणं आणि प्रत्येक यूथपर्यंत. कारण आजकालचा यूथ हा खूप टेक्नोसॅव्ही आणि मीडिया ओरिएंटेड झालेला आहे आणि ह्याच्याकरता आम्हाला झी 24 तासची खूप मोठी मदत होणार आहे की आम्ही त्यांच्यापर्यंत मीडियाच्या मधनं जाऊ शकणार आहोत. कारण सावरकरांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व हे उपेक्षित राहिलं होतं. त्यावेळेसच्या तत्कालीन राज्यकर्त्यांना ते झेपणारं नव्हतं म्हणून त्यांना कायम त्यांनी उपेक्षितच ठेवलं. आणि त्याच्यानंतर कुठल्या तरी एका परिवारातली एक तिसरी पिढी येते की ज्यांनी सावरकरांना बघितलेलंही नसतं. तो उठून सावरकरांच्याबद्दल जेव्हा असं अद्वा बोलायला लागतो आणि वाटेल ते बेताल वक्तव्य करायला लागतो तेव्हा मग अशी गरज वाटते की नाही, आपल्या लोकांना सावरकर कोण होते हे कळलं पाहिजे. आणि ह्या उद्देशाने मग आम्ही सगळे एकत्र येऊन ते नाटक करायचं ठरलं. मग नीलम शिर्के सामान्यांचं आम्हाला यांनी सांगितलं तसं पाठबळ लाभलं आणि आता आमचा असा मानस आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जाऊन ह्या नाटकाचे प्रयोग करायचे आहेत. नक्कीच प्रत्येक गावात प्रयोग होतील आणि ते हाऊसफुल होतील. झी 24 तासकडनं तुम्हाला शुभेच्छा आणि थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला वेळ दिला. धन्यवाद. विकासाचा ध्यास म्हणजे